रोहित पवार, अमोल कोल्हेंची अजित पवारांसोबत 1.5 तास चर्चा। एकत्र लढण्यासंदर्भात अजितदादांसोबत प्राथमिक चर्चा झाली। कोल्हेंची माहिती तर बैठकीतील चर्चेबाबत प्रतिक्रिया देताना अजित पवारांचं नो कमेंट्स। पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती जागावाटपामुळे रखडली। पवारांच्या राष्ट्रवादीकडून 40 ते 45 जागांची मागणी तर अजित पवारांकडून साधारण 30 जागा देण्याची भूमिका। एकत्र निवडणूक लढण्यासंदर्भात रविवारी घोषणेची शक्यता। पिंपरी चिंचवडमध्ये पवारांची राष्ट्रवादी तुतारी चिन्हावर लढण्यासाठी आग्रही। 68 जागांसाठी अजित पवारांसमोर अमोल कोल्हेंचा प्रस्ताव। सूत्रांची माहिती। पुण्यात दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्या तरी निवडणूक घड्याळावरच लढल्या पाहिजेत, अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे अनिल पाटील यांची भूमिका। दोन्ही राष्ट्रवादीचं विलीनीकरण होईल असं वाटत नाही। शरद पवार पुरोगामी विचारांचे, भविष्यात पक्ष कोणत्या दिशेने जाणार पवारच ठरवतील, संजय राऊतांची प्रतिक्रिया। पवारांच्या राष्ट्रवादीचा आज मित्र पक्षांसोबत चर्चेचा शेवटचा फेरा। जयंत पाटील, राखी जाधव चर्चेसाठी मातोश्रीवर जाणार तर दुसरीकडे शशिकांत शिंदे काँग्रेसच्या नेत्यांशी चर्चा करणार असल्याची सूत्रांची माहिती। पुण्यात भाजपकडून शिंदेंच्या शिवसेनेला फक्त 12 जागांची ऑफर। शिवसेनेचा महायुतीमधून बाहेर पडण्याचाही इशारा। 25 ते 30 जागांसाठी आग्रही। शिंदे आणि फडणवीसांकडे यादी प्रलंबित असल्याचीही माहिती समोर। प्रशांत जगताप यांचा दुपारी 12 वाजता काँग्रेसमध्ये पक्षप्रवेश होणार। प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश होणार तर उद्धव ठाकरेंचीही प्रशांत जगताप यांना पक्षात येण्याची ऑफर। फोनवर 9 मिनिटं चर्चा। मुंबईतील जागावाटपावरून भाजप सेनेत पुन्हा खलबत। काल रात्री वर्षावर पडलेल्या बैठकीनंतर आज पुन्हा एकदा बैठक होणार तर दुपारी 3 वाजता बांद्रेतील रंगशारदामध्ये जागावाटपाची बैठक। भाजप आणि शिवसेनेचे प्रमुख नेते उपस्थित राहणार। मीरा भाईंदरमध्ये शिंदेंच्या शिवसेनेची नरमाईची भूमिका। भाजपने जास्त जागा घेतला तरी चालेल पण युती सन्मानपूर्वक व्हावी, प्रताप सरनाईकांचं वक्तव्य। जळगावमध्ये भाजपकडून अजित पवारांच्या राष्ट्रवादीला केवळ 4 ते 5 जागांचा प्रस्ताव तर राष्ट्रवादी 26 जागांवर ठाम। स्वबळाच्याही तयारीत तर भाजपकडून मंगेश चव्हाण यांच्याकडून मनधरणी। छत्रपती संभाजीनगरमधील महायुतीच्या जागावाटपावरती तोडगा नाहीच। आज पुन्हा महायुतीतील पक्ष युती संदर्भात चर्चा करणार तर सकारात्मक चर्चा झाली, लवकरच तोडगा निघेल, अतुल सावेंची प्रतिक्रिया। विदर्भात महायुतीचं जागावाटप ठरलं। नागपूर, चंद्रपूर, अकोल्यासह अमरावतीमध्ये शिंदेंची शिवसेना आणि भाजप एकत्र लढणार तर चंद्रपूर आणि अकोल्यामध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी महायुतीत असणार। ठाण्यात शिंदेंच्या शिवसेनेतील माजी महापौर मीनाक्षी शिंदेंचा राजीनामा। निकटवर्तीय कार्यकर्ता विक्रांत वायचळची पक्षाने हकालपट्टी केल्यानं नाराजी तर वरिष्ठांसोबत चर्चा केल्यानंतर उद्या भूमिका मांडणार। मीनाक्षी शिंदे यांची प्रतिक्रिया। अमित ठाकरे आदित्य ठाकरेंसोबत बैठकीसाठी मातोश्री निवासस्थानी दाखल। आगामी महापालिका निवडणुकीसाठी ज्युनियर ठाकरे बंधू एकत्रित प्रचार करणार।